नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव. कायद्याचे व्हिजन सोप्या भाषेत सांगणारे आपले सोप्या भाषेतले चॅनल कायदा व्हिजन मध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. बायका नवऱ्याला त्रास देतात का, असा प्रश्न मला कमेंटमध्ये कोणीतरी विचारला होता. तर त्याचे उत्तर आहे की हो, खरंच बायका नवऱ्याला त्रास देतात. पण सर्वच महिला नवऱ्याला त्रास देत नाहीत, कारण सर्वच महिला ह्या सारख्या नाहीत, हेही लक्षात घ्यायला लागेल. दुसऱ्या एकाने मला कमेंट करून विचारले की बायका त्रास देतात, छळ करतात आणि बायकाच नवऱ्यावरती 498चा गुन्हा दाखल करतात. तर मग 498(1) करण्यासाठी टाइम लिमिट असतो का? 498(1) किती मुदतीमध्ये करता येतो? ही कमेंट आज वाचली आणि उद्या पाहतो तर ती डिलीट झाली होती. कारण ज्याने कमेंट केली होती त्यानेच ती डिलीट केली होती. ही कमेंट डिलीट केली असली तरीही मी ह्या प्रश्नाचे उत्तर आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचबरोबर सीआरपीसी मध्ये असलेले केस दाखल करण्याबाबतचे टाइम लिमिटेशन किंवा केस दावा दाखल करण्यासाठी कालावधी सांगणारी नेमकी कोणती कलमे आहेत, काय तरतुदी आहेत, त्याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. महिलांना 498(a) करण्यासाठी टाइम लिमिट असतो का? 498(a) किती मुदतीमध्ये करता येतो? असा तुमचाही प्रश्न असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. 498(a) करण्यासाठी किती वर्षाचा टाइम लिमिट असतो किंवा किती वर्षाची मुदत असते? कोणी म्हणतं की 2 वर्ष, कोणी म्हणतं की 3 वर्ष, कोणी म्हणतं की 5 वर्ष, कोणी म्हणतं की 7 वर्ष, कोणीतरी सांगतात की महिलांना 498 करण्यासाठी मुदतच नसते. तर मग नेमकं 498 करण्यासाठी टाइम लिमिटेड आहे का नाही आणि सुप्रीम कोर्टाचे यावर काय गाईडलाईन आहे ते सविस्तर पाहूया. सर्वप्रथम आपण 498 साठी टाइम लिमिटेड किंवा मुदतीबाबतचा अभ्यास करण्या अगोदर आपण एक सुप्रीम कोर्टाची महत्वाची केस पाहूया. कमलेश कार्ला विरुद्ध शिल्पिका कार्ला अँड ऑदर्स 2020 ची फौजदारी क्रिमिनल अपील क्रमांक 415/2020 न्यायमूर्ती उदय उमेश ललित आणि न्यायमूर्ती विनीत सरन यांच्या न्यायपीठाने दिलेले गाईडलाईन आहे. या केसमध्ये पती पत्नीचे लग्न 2007 मध्ये झालेले असते. दोघांमधील झालेल्या अंतर्गत वादामुळे 2009 मध्ये दोघेही विभक्त होतात, वेगळे होतात. 2009 मध्ये हजबंडने वाईफच्या विरोधात डायव्हर्सची केस फाईल केलेली असते. नंतर 3.5 वर्षानंतर म्हणजेच 2013 मध्ये पत्नी ही पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि तिच्या पती सहित पतीच्या नातेवाईकावरती 498(a) ची तक्रार करते आणि त्या तक्रारीमध्ये सांगते की माझ्या लग्नात आलेले स्त्रीधन अमुक अमुक इतकी अमाऊंट व भेटवस्तू, भांडीकुंडी, दागदागिने व इतर पतीकडून मला घेणे बाकी आहे, ते मला परत मिळाले पाहिजे, अशी लिस्ट तक्रारीत व तक्रारीसोबत वेगळी पण दिलेली असते. पतीने 2009 मध्ये तिच्या विरोधात डायव्हर्स पिटिशन माननीय न्यायालयात दाखल केले होते. तेव्हापासून 3.5 वर्षाच्या कालावधीपर्यंत तिने काहीही केले नव्हते. नंतर 2013 ला पती व पतीच्या नातेवाईकाविरुद्ध 498(a) चा FIR लावला होता. त्यानंतर पती सर्व सामान स्त्रीधन वापस करतो आणि अमाऊंटचा डीडी बनवून पत्नीला देण्याचा प्रयत्न करतो, पण पत्नी ते घेण्यास नकार देते, घेत नाही. म्हणून पती सर्व सामान स्त्रीधनाचा अमाऊंट डीडी पोलिसाच्या हवाली करतो, कारण की पत्नी पतीकडून घेण्यास इन्कार करते. पती पत्नीचे पोलिसाकडे सदरील सामान डीडी सहित जमा करून देतो. त्यानंतर पती हा न्यायालयात चार्जशीट येण्या अगोदर 498(a) चा फाटलेला FIR रद्द करण्यासाठी हायकोर्टात जातो. अर्थातच पतीविरोधात फाटलेला 498(a) चा FIR क्वॉश करण्यासाठी हायकोर्टामध्ये जातो. हायकोर्टाने सदरील जनहित याचिका फेटाळल्यानंतर पती हा सुप्रीम कोर्टात जातो आणि तेथे दाद मागतो आणि सांगतो की हा दाखल FIR हा मुद्दामपणे मला व माझ्या नातेवाईकाला विनाकारण गोवण्यासाठी केलेला आहे आणि हा लग्नानंतर अधिकचा कालावधी झाल्यानंतर बियॉन्ड लिमिटेशन ऑफ पिरियड आहे. 498 चा FIR हा दाखल केलेला हा उशिराने आहे, म्हणून सदरचा FIR क्वॉश करणे, रद्द करणे आवश्यक आहे, अशी विनंती केली. कोर्टाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून माननीय सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिले. गाईडलाईन पाहण्या अगोदर आपण कोणती कलमे दावा दाखल करण्यासाठी मुदतीचा कालावधी सांगतात त्याबद्दल त्या कलमाची माहिती पाहू, कारण या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेली गाईडलाईन लक्षात ठेवण्यासाठी सहज सोपे होईल. सीआरपीसी कलम 468, 469, 470 ही काही स्पेसिफिक कलमे ही केस फायलिंग बाबतची मुदत लिमिटेशनचा कालावधी किती ते नमूद करतात. सारांश रूपाने सीआरपीसी कलम 468, 469 आणि 470 या कलमाचा अर्थ सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करेन. उदाहरणार्थ, जर ज्या गुन्ह्यासाठी शिक्षा 1 वर्षासाठी आहे अशा गुन्ह्यासाठी टाइम लिमिटेशनची मुदत 1 वर्षापर्यंत असते. पण जर 6 महिन्याची पनिशमेंट असेल तर 6 महिन्यापर्यंत विलंब असू शकतो.
मग 498 ची पनिशमेंट ही 3 वर्षाची आहे, तर मग 498 ची लिमिटेशनची मुदत 3 वर्षाची आहे असं म्हणता येते का? तर हो. मला यातून हे सांगायचे आहे की केस वा दावा फायलिंग करण्यासाठी कालावधी मुदत नसतो असा विचार कोणाचा असेल तर ते चुकीचं आहे. क्राईम गुन्ह्यामध्ये टाइम लिमिटेशन नसते असे पण मी कोणाकडून तरी ऐकले आहे, पण ते तसे नाही. मी हे कलमे सांगितलेले आहेत ते पडताळून बघू शकता. पण जर ज्या गुन्ह्यामध्ये 10 वर्ष किंवा 20 वर्ष किंवा अजन्म शिक्षा आहे अशा गुन्ह्यात केस दाखल करण्यासाठी तितका वेळ मिळतो का? तर मिळू शकतो. पण जर एखाद्याकडून चुकीने डिले झाला आहे, विलंब झाला आहे, तर डिले कंडोनेशनचा विनंती अर्ज करून तो मंजूर माननीय न्यायालयाकडून करून घ्यावा लागतो. परंतु याचा अर्थ असा नाही की मुद्दामपणे विलंब करावा. डिले मंजूर होतो तर डिले करावा. जर महिलावर तो महिलांच्या विरुद्ध किंवा विदाऊट संमतीने जबरदस्ती करून बलात्कार झाला आहे, अशा वेळी महिलांना त्यांच्या शर्मेमुळे, आबरूमुळे विलंब करता डिले करतात, केस दाखल करण्यास पुढे येत नाहीत असे दिसते. आता आपण कमलेश कार्ला विरुद्ध शिल्पिका कार्ला अँड ऑदर्स ह्या 2020च्या केसमधील माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेले गाईडलाईन थोडक्यात बघू. माननीय सुप्रीम कोर्ट गाईडलाईन करते की नंबर 1, पतीवर जर त्याचे सोबत राहणारे नातेवाईकावर आरोप असेल तर विचार घेता येऊ शकते, पण जर नातेवाईकासोबत राहत नसतील तर त्यांचा कुठलाही हस्तक्षेप नाही, तर अशा वेळी विनाकारण पत्नीने नातेवाईकावर आरोप करू नये. नंबर 2, स्त्रीधनाच्या बाबतीत एक FIR मध्ये मागणी केली आहे. स्त्रीधन मागितले आहे, ते पतीने देण्याचा प्रयत्न केला, पण पत्नीने पतीकडून स्त्रीधन व सामानाचा स्वीकार केला नाही. त्याच वेळी पोलिसांनी तिच्यापर्यंत पोहोचविला गेला. नंबर 3, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट असे असते की एखादी वस्तू घेतली आहे आणि ती त्याला दिली नाही अशी FIR मध्ये कुठेही नमूद नाही, म्हणून या केसमध्ये क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट झालेले आहे असे वाटत नाही, तसं दिसत नाही. शिल्पिका कार्ला यांच्या दाव्यात 498चा मिसयूज आहे असे माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटले. महिलेने दुसऱ्यांदा दुसरी स्त्रीधनाची यादी व काही रक्कम पतीकडून येणे बाकी असल्याची यादी पुन्हा एकदा माननीय न्यायालयासमोर ठेवली होती, पण माननीय न्यायालयाने ही यादी दाखलच करून घेतली नाही, म्हणून FIR पूर्णपणे रद्द केला, क्वॉश केला आणि पतीकडील सर्व नातेवाईक पतीसहित 498 व 406 ह्या गुन्ह्यातून मुक्त केले. तर थोडाही हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपर वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.